बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे येणे सोसे मन झाले हव भरी येणे सोसे मन झाले हव येणे सोसे मन झाले हव भरी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभान. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभान. बसले मी राशीला निघाले मी काशीला बसले मी राशीला निघाले मी काशी. आज एकादशीला आज एकादशीला. मी पार्वती महादेव अवताडे मंगळवेढा अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष. मी गेल्या 20 वर्षापासून हरिपाठ आणि भजनी मंडळात घेत आहे. भजनी मंडळ आहे आणि हरिपाठही आहे. मौनीबाबाच्या मंदिरात हरिपाठ घेते आणि भजनी मंडळ ही कुठल्याही मंदिरात चालू असते. माझे आईवडील वारकरी घराण्यातले होते आणि वारकरी होते. त्यामुळं माझंही तसंच गुण उचललेला आहे. आणि माझ्याही घरात मी सासरे आल्यापासून मोठं कुटुंब होतं आणि माझ्याही कुटुंबात माझ्यामुळं सगळ्याला धार्मिकता आणि सुनांना लेकींना मुलांना नातवांना सगळ्यांना देवधर्माची आवड सुरू झालेली आहे. माझ्या ह्या भजनी मंडळामुळं हरिपाठमुळं घरातलंही वातावरण झालेलं आहे चांगलं आणि शेजापाजारी पण चांगलं व्हावं हा मी प्रयत्न करीत आहे. आणि दुसरी गोष्ट धार्मिकतेचं हा संस्कार माझ्या अंगी आहे आणि मी दुसऱ्याला पण असं प्रेरणा देत आहे. आमच्या कुटुंबात महिला असे बाहेर पडत नव्हत्या, परंतु पती वारल्यानंतर मला माझ्या मैत्रिणीने मंदिरात नेले आणि हरिपाठ भजनात म्हणजे मन रमायसाठी ही केले. आता मला एखाद दिवशी खाडं झालं तर चुकल्यासारखं वाटतंय. असं माझं मन रमून गेलेलं आहे आणि माझं घरातलं वातावरण पण शांत झालेलं आहे चांगलं.
मला 2 मुलं आणि 2 मुली आहेत. 2 मुलींची ग्रॅज्युएशन झाल्यावर लग्न केली, ते सासरी सुखी आहेत. आणि 2 मुलं आहेत. 2 मुलं इंजिनियर झालीत. आणि समाधान हा इंजिनियर शिक्षण होऊन आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचा अध्यक्ष म्हणजे आमदार आहेत. आणि दुसरी गोष्ट संजय अवताडे, तो 4 राज्यात कंस्ट्रक्शनमध्ये नंबर आलेला आहे आणि कंस्ट्रक्शन पुढंच गेलेला आहे. आणि तो साखर कारखान्याचा चेअरमन आहे आणि कंस्ट्रक्शनमध्ये नंबर आलेला आहे. ही कृपा सगळी पांडुरंगाची. आणि मी समर्थाच्या बैठकीला पण जात असते, त्याची पण उपासना करते, पांडुरंगाची वारी करते. असं मला काय सांगायचं आहे उद्देश, मी देवधर्म केलं म्हणून माझं काय म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे, सगळी रांकीला लागलेली ती. तसं समोरच्या सगळ्यांनी, शेजापाजाऱ्यांनी, पाहुण्यांनी, सगळ्यांनी असं देवधर्मात, वारकरी ह्याच्यात संप्रदायात सामील व्हावं आणि स्वतःचं कल्याण करून घ्यावं. मी अशी वारी पहिल्यापासून पंढरपूरची वारी पायी चालत करत असते. त्याच्यामुळं सर्वांनी सहभाग व्हावं. माझं ही पांडुरंगाची वारी केल्यामुळं, पांडुरंगावर विश्वास ठेवल्यामुळं माझे 2 मुलांचं इतकंही झालं आहे की एक मुलगा साखर कारखान्याचा चेअरमन आहे. तिथं म्हणजे कितीतरी लोक म्हणजे रोजीरोटीला कामाला लागलेले आहेत. आणि कंस्ट्रक्शनमध्ये बी पण हजारो लोक कामाला आहेत. आणि मंगळवेढा पंढरपूर दोन्ही तालुक्याचा आमदार असल्यामुळं तो पण त्या जनतेची सेवा आहे. आणि सगळ्याची कृपा, पांडुरंगाची कृपा माझ्यावर आहे. मला जी लाभली तशी तुम्ही पण म्हणजे असं देवाधर्मात सामील व्हावं. मला यावर्षीचा नवदुर्गा सन्मान दिल्याबद्दल मी महाराष्ट्र संवाद न्यूजची आभार मानते. मला हा सन्मान दिल्याबद्दल काम करण्याची स्फूर्ती मिळेल. आभारी आहे. धन्यवाद.